अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि बरकातुहू. उम्मीद आहे तुम्ही सगळी खैरियतशी असाल. आज आम्ही आता हो रजवेलला. आता रजवेलचा शूट आमचा अल्हम्दुलिल्लाह कंप्लीट झाला. आता आम्ही जात आहोत पुढच्या सफरला शिरशी गावातला आणि इन्शाल्लाह तुम्हाला शिरशी गाव दाखवू, शिरशीची माणसं दाखवू इन्शाल्लाह. रजवेलला मोब मजा आली अल्हम्दुलिल्लाह. इकडची माणसांनी मोब कॉपरेट केले, सपोर्ट केले. म्हणजे पूर्ण टाईम आमच्यासोबत होते. निमराच्या तानात आम्हाला सपोर्ट केले. अल्लाह त्यांना जसा खैर देवा. आणि तुम्ही जर नवीन असाल ह्या चॅनलवरती ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि आमचा हौसला अफजाई करा ताकी आम्ही असेच नवीन गाव नवीन चीजे तुम्हाला पेश करू इन्शाल्लाह. तुम्ही पण सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्शाल्लाह आता आपण डायरेक्ट जाऊन मिळू शिरशी गावात. काल मग पाऊस लागलो नाही तुमच्या इकडे? किती पाऊस लागला, एक तासभर. तुला कॉल पण करत होतो पण तुम्ही बिझी होत्या. तुमच्या ते पाऊस लागलो बा आणि गाजत पण होता, जोत पण होता कैपला. आणि असं वाटतं आता पण पाऊस लागेल आहे ना. कालोख पुरो झालो आहे. तुला कालो काय चष्मा काढा चष्माने बघते माहिती होते कालोख कालो काय चष्मा घातल्यावर बाहेरचा काला दिसणार. पाऊस भारी जोक जाईल आणि रात्री मिळले होते हे म्हणा इब्राहिम भाई. अच्छा, काय बोललं मग? काय बोलतात मग बिझी होते का मी येऊ नाही शकत 26 मे पर्यंत. 26 मी पण त्याला काल फोन केला. मला बोलतात काय मला 5 मिनिटाची पण मला फुर्सत नाही. चॅट मी येऊ शकत नाही, मी 26 मे बहुत बिझी आहे मला बोलले. बापरे, पण बात मस्त करतात एकदम. रात्री अशी बात झाली व्हिडिओ कॉल वरती नाही त्यांची. काही टाइम ती पण बापरे एकदम काय हसत होते. ऍक्च्युली कसं आहेत बेस्ट ते माहिती माणूस फनी आहे थोडा. म्हणजे त्यांच्यासोबत असं बात करून माणूस डिप्रेशनला पण असेल ना मिळत नाही. हा तीच प्रॉब्लेम आहे ना त्यांचा. आता रात्री मला अचानक रात्री मिळले मग बोलला चला आसियाने बोललो त्यांना की जर इब्राहिम भाई मिळले ते माझे खच्चे फॅन आहेत. एकदा मिळलं नाही की एकदम फ्री होतात तर असं नाही. बरोबर हो. आज आपल्या सोबत असते ते आणखीन एन्जॉय केलं. ते बोलले जाता म्हणा. मग रात्री बोलले की तुम्ही जाण या ते का खेडची रजवेलची. मी इकडे फ्री झालो की मिळतात. आता बघूया मिळतात का नाही. हमेशा असंच बोलतात आणि मिळतच नाही किती शोधलं तरी. इन्सान आहेत ते, मिनिस्टर पण नसेल इतकं बिझी आता. पण एक बात आहे त्यांच्यातला की माशाल्लाह म्हणजे बेस्ट वाटतं त्यांची बात करून. थोडा पॉझिटिव्हिटी म्हणजे जुने खालाचे कशी आपली माणसं होती आणि आता काय रेला नाही ना पहिले सारखं काय. पहिले माशाल्लाह किती जबरदस्त मे महिन्याच्या सुट्टीला कसे लोणचा बनवा, जंगलातला करदा काढ्या, काजू काढ्या तिकडेच करून खायचे. पहिल्याच्या टायमात कसे लोक अखेर बुधवार पण बनवत जंगलातला. आताची पोरं कंटाळतात. जेवण बनवायचं तर ते वरती जाऊन जेवण करायचं जंगलातल्या जाऊन. ही खूप मजा असायची. आणि दुसरी बात ते गावातलं जर पाणी नसला ते मग पाण्याच्या टाकीवरती जा. मस्त एन्जॉयमेंट होती पहिले. घेऊन जायचं पाणी आणि पाणी जाऊन लांब पावडी बिवडी वर्षी पाणी. पहिला जमानाच मोपेस होता. आता एकदम आजकाल कसा मोबाईल आहे ती कोण खेळल्या पण जात नाही आणि काही एन्जॉयमेंट. सही आहे. तो आपल्या घरात बसलेला आहे, मोबाईलला बिझी असतात. ही दर्गा आहे. अस्सलाम वालेकुम. पहिलीची बातच अलग होती, पहिलीची माणसंच अलग होती. आता एक बात माहिती आहे तुम्हाला, पहिलेच्या जमान्यात काही समजा काय कारखाना मतलब दावत वगैरे असते ते पहिले कशी बाप्या पोराची माणसं जेवणाला म्हणजे दावत देत. आणि आता काय झालंय म्हणजे स्लोली सला कमी झाला. बाप्या पोराच्या दावत वर्षी मग 2 माणसाची दावत, त्याच्यानंतर मग 1 माणसाची दावत पण नाही देत माणसांना. आणि आता काय झालं माहितीये, आता असं आहे की माणसं बघून दावत देतात. दुनिया मुंबई इकडे तिकडे गेले आणि काय माहितीये बरकत राहिली नाही. पहिले कसं माणसाला माणुसकी पण राहिलेली नाही दुनियातले. डिपेंड आहे आता का थोडी बहुत माणसं हात विचारतात. पैसा इज इम्पॉर्टंट. सही आहे. असं काय सगळी आता ताची नाही सगळी म्हणजे कुछ लोग हात काही माणसं हात. सही आहे.
पण मी म्हणजे जुनी माणसं आता तुम्ही की तुमचा म्हणजे आता आपण जे बसले वगैरे ते मला वाटतं आपण सगळी 85-90 हो मला वाटतंय ना. म्हणजे आपण 76. तुम्ही तुला जास्ती अनुभव आहे मग बघून तर बोलताय ना. पहिले आम्ही होत्या कैशी, आता माणसं बाजूच्या तरी माणसाला आवाज नाही देत. बरोबर. इतकी दुनिया चेंज झालेली. आम्ही बचपन पासून सगळी एका सोबत वारल्या पोरा. तशी आता इन्सानियत कुणाला रेले पण नाही. बरोबर ना. पण हे आता जुनी माणसं आहेत त्याला आहे अजून न्यू जनरेशनचा काय आपण त्यांना पण ब्लेम नाही करू शकत. का की कसं ते लोक थोडा कट आउट झालेत. म्हणजे त्यांनी केव्हा गाव बघलेलो नाही या ती पहिलेचा कल्चर नाही बोललेला. आपण सगळा बोललेलो. आपण इतका पण मी इतका पण बघलो की पहिल्याच्या टायमातला माणसं चप्पल पण नाही घालूची म्हणजे बिना चप्पल आणि कापडा म्हणजे काय लोक पोरा म्हणजे चड्डी घालत हाफ पॅन्ट. शादी बिदी समजा का असली ते मग ती फुल पॅन्ट पेनणार चमकेला शर्ट बीट असं लुंगीत पण अशी होती पहिले. पहिलेचा बाद आलं होती डिफरंट होता. पहिलेची माणसं किती जबरदस्त होती माशाल्लाह. आता लोक तसे नाही राहिलेत, बदलले. पहिले कसं पैसे नव्हतं पण सुख होत. हॅलो गाईज, आता आम्ही इथे आलो हॉटेलला नाश्ता करतो आणि आता नाश्ता करून आम्ही पुढे निघणार आहोत. रईसून मॅडमनी ऑर्डर केले. काय केलं ऑर्डर? सगळ्यांनी या नाश्ता करायला कांदा पोहे ना कुणाचा फेवरेट आहे त्यांनी कमेंट्स करा. आसिया मॅडमनी काय घेतलं नाहीत? उसल पाव या तुम्ही पण नाश्ता करा. आणि हानियानी काय घेतलं नाही? बर्गर. तेरे को बर्गर चाहिए था ना? यहाँ पे नहीं मिलेगा, यहाँ पे यही मिलेगा. चला मग ठीक आहे इंशाल्लाह आता मिलू पुढे. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. आज आमच्या गावात तुम्ही जे आले आहो त्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत. आणि जी पण आहे ती आमच्या गावात म्हणजे हर चीज आहे. आत्ता पाण्याच्या टायमात सगळ्या इकडे शॉर्टेज आहे पण एक वारीलाही पाणी पण भरपूर आहे माशाअल्लाह. रोड आहे, हर चीज आहे आमच्या गावात. आणि जरा जरूर वरती तकलीफ आहे पाण्याची ती पण इंशाअल्लाह दूर होईल इंशाअल्लाह. आणि इंशाअल्लाह हर चीज आणि एज्युकेशन वगैरे आमच्या गावात आत्ता मोफत आहे. 12वी तो आज रिझल्ट लागलो. एकाने 93 शादाब सुपोर मिनाज हमदुले यांनी 93 काढला. मोईज आहे त्यांनी 90% काढला. अजून एक जुल्फिकारचं नाव अलीने 73% काढला. म्हणजे एज्युकेशन पण आमच्या गावात आत्ता मोप बेस्ट चाललेलं आहे. आणि माशाअल्लाह हर चीज अमन आहे, शांती आहे, सगळं हर चीज मोप बेस्ट आहे. तर त्याने आज तुम्ही आले आहो पण आज आमचं खास या हात तर नाही हात काय तर गेल्यात भार जरा एक ही आहे तिकडं. पण सगळा बेस चाललेला आहे अल्हम्दुलिल्लाह. मोफत बेस आहे आमच्या इकडं. एक हे पण आहात म्हणजे शिवसेनाचं लीडर बशीर अहमदुले यांनी पण मोफ बेस तरक्की केलेली आहे. आता रोड वगैरे आणि त्यांच्या मार्गदर्शक सगळा आता पण बेस चाललेला आहे. काय मोफत बेस आहे. हर चीज किसी काही तकलीफ नाही आहे. अमन आहे, शांती आहे माशाअल्लाह. एज्युकेशन आत्ता मोप आहे. हे जी पोरा आहात ती सगळी एज्युकेशनला
आणि एज्युकेशन मग बेस्ट चाललेलं आहे हर चीज माशाल्लाह. माशाअल्लाह. अजून दिनच्या बाबतीत पण मस्जिद आमच्या गावात 4 आहात काय 4 आबाद आहात आणि मग बेस्ट चाललेला आहे. हे आमचं म्हणजे एक मार्गदर्शक पण अमीर हमदुल्ला मगून आहात जी. काय तर हर कुणाच्या कार्यातले ह्यातले हर हजर असतात आणि स्पीच द्यायला पण पुरेपूर असतात. माशाल्लाह. हे आमचं मस्जिदचं रस्तो आहे जी. काय आता 5 टाइम नमाज बरोबर होतं. जी. इमाम साहब पण आहात हर चीज काय मौलाना आमचं 25 ही मशीद आमच्या मोल्ल्याची मशीद आहे आणि 5 टाइम नमाजी माशाअल्लाह 2 सफा मस्जिदले होतात काय आणि मोब्बेस मौलाना आमचं मोब्बेस मोल्ल्यातले म्हणजे कॉपरेट करतात हर चीज. जवळजवळ 25 वर्ष आमचं मौलाना आहात काय आणि त्यांनी पण मोब्बेस आमच्या तालुक्यात त्याला कोण बोलू शकत नाही की बिहारचा आहात तुम्हाला पाहिजे कोकणी तर बोलू शकतात. आणि त्यांनी मोप माहोल जो आहे कोकणाचं मोप कॅच केले नात आणि हर चीज तुम्ही बोलू नाही शकत की त्याला तुम्ही बिहार या काय. बेसी आमची मस्जिद आहे अल्हम्दुलिल्लाह ऐसी मस्जिद आहे. माशाल्लाह. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू. खैरियत आहे. अल्हम्दुलिल्लाह. हे आहेत शिरशी गावाचे इमाम आणि हे आहेत बिहारशी. तुम्ही बिहारशी राईट. बिहारचा. तरी पण माशाल्लाह असा यांच्या गावाचे एक मेंबर आहेत ते बोलतात की माशाल्लाह कोकणी मोप बेस बोलतात. ते तुम्ही जरा काहीतरी कोकणीतल्या 2 शब्द बोला. अल्हम्दुलिल्लाह. मी आता 23-24 वर्षाचा मी आहे. जी. 2001ला मी आता आलो जी. आणि इकडच्या माणसाला अल्हम्दुलिल्लाह माझा मोप कपरेट केल्यान बेस साथ दिल्यान आणि मी पण जस्ट बेस आहो आणि हे लोक पण मासिम अल्हम्दुलिल्लाह मोप बेस आहे. माशाल्लाह माशाल्लाह. तुमची कोकणी ऐकून मोप बेस वाटला. ॲक्च्युली आमचे जितके पण कोकणी लोक बघत असतील ते एक सबक आहे इमाम साहेबची की हे बिहारचे असून कोकणातल्याने माशाल्लाह इतकी कोकणी म्हणजे बेस बोलत आहेत आणि आपल्याला पण कोकणी बोलली पाहिजे. नो अगर बाहेरशी माणूस आहे अगर कोकणी शिकू शकते ते आपली लँग्वेज आहे ती आपण का नाही बोलत नो. मसाला कोकणी जबानला मिठास जास्ती आहे. बिल्कुल बिल्कुल. जज़ाकल्लाह खैर. शुक्रिया मोहम्मद इमाम साहब.
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। बेसो बेस अल्हम्दुलिल्लाह जी आमची पहिचान नायगरवालं मोअज्जम अब्दुल कादिर हमदुले। जी पाणी ही बाव ही आमची पहिचान आहे। अच्छा बाव मस्जिद आणि बावीच्या समोर ही आपला घर ही मेन पाणी ही आमची पहिचान आहे। नायगरवालं ही पाणीच पाणी आहे। आता माशाल्लाह हर जागेवर पाणी मिळेल तुम्हाला माशाल्लाह। ऐसा ती ही आमची पहिचान आहे। शुक्रिया जजाकल्ला खैर। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। काय बेसो बेसा माशाल्लाह। काय बोलता तुमच्या शिरशी गावाच्या वर आहे? शिरशी गाव माशाल्लाह खेड तालुक्यातलं येतं आमचं जी गाव मस्त माशाल्लाह आहे। सगळी काही माणसं बेस आहात। अगदी सगळा बेस चाललेला आहे। सगळा अगदी सगळं काही माशाल्लाह बेसूच सगळं चाललेलं आहे माशाल्लाह। अजून सगळी एकच आहो आम्ही हिंदू मुस्लिम सगळी एकच आहे माशाल्लाह शुक्रिया। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। खैरियत अल्हम्दुलिल्लाह। काय बोलता हो शिरशी गावाच्या वर आहेत? शिरशी गाव आपलं मोप बेस गाव आहे। माशाल्लाह खेड खाली काडीपट्ट्यात समजा शिरशी गाव येतं। त्याच्यानंतर समजा माशाल्लाह काही आमची 12वीची पोरा पास झाल्यात माशाल्लाह। सगळ्याला मुबारकबाद देव। शिरशी गावांची तरक्की हो आमीन इन्शाल्लाह। मोठे गावातले सगळी आत माणसा पण सगळी बेसात माशाल्लाह। आपल्या गावचे सरपंच पण बेसात माशाल्लाह। आता समजा नवीन सत्ता बनते इन्शाल्लाह कामयाब करो की आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच येऊ हीच आमची सगळ्याची उमेद आहे इन्शाल्लाह। दुआ करता हूँ। शुक्रिया जज़ाकल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। का बेस हो ना? गर्मी आहे गावात? हा मोप गर्मी नाही बाप रे। मग तुम्ही चॅनल बघता आपला काय नाव आहे चॅनलचा? अच्छा म्हणजे बघता हो तुम्ही चॅनल। अच्छा आणि आता का सुट्टी आहे स्कूल्सला? अच्छा मग तुम्ही स्टडीसाठी काही इकडे गावातच करता हो या बाहेर असता? बाहेर असतो। अच्छा मग सुट्टीसाठी गावात आले हो माशाल्लाह। काय बोलाल त्या व्हिडिओतला? काय नाही बोलणार? ओके चला शुक्रिया। आता आम्ही शिरशी गावातला नाव आणि सलमान भाईच्या तरफशी आम्हाला इथे इन्व्हाइट केली गेली आहे। सामने बघू शकता काही सरबत आहे ना, सरबत आहे, चिवडो आहे आणि पुढे ती चकली शेजवान चटणी चकली अच्छा ओके ओके।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. हे सलमान भाई आहेत. त्यांनी आज पुरो दिस अल्हम्दुलिल्लाह आमचं साथ दिले. पुरा शिरशी गाव कवर केलेलं आमच्यासोबत होते. जजाकल्ला खैर. आणि तुमचा काय आपला ट्रान्सपोर्ट वगैरेचा पण का बिझनेस आहे ना? आपल्या इकडे सगळ्या झाडाच्या गाड्या तुम्हाला रेंटवरती गाड्या पाहिजे, त्यांच्या बदली माडायची तुम्हाला की खाता गाडी न्यायची तर आपल्या इकडे अवेलेबल गाडी तुम्हाला मिळेल. या तुम्हाला खंची सेकंड हँड गाडी तुम्हाला पाहिजे, या बाईक या 4 व्हीलर तुम्हाला खंची पाहिजे तर सगळ्या प्रकारच्या गाड्या मतलब मारुती सुझुकी गाड्या, महिंद्रा आणि आपल्या होंडाच्या गाड्या तुम्हाला 3 तऱ्हेच्या गाड्या आपल्या इकडे मिळतील. अच्छा, तुम्ही म्हणजे रेंट सेल्फ ड्राईव्ह साठी पण कार देता म्हणजे? हो सेल्फ ड्राईव्ह म्हणजे डेली रेंट वरती. येस. आणि सेकंड हँड बाईक्स वगैरेचा पण सेल करतो? येस. तुमचा नंबर काय ऑफिशियल नंबर? माझा नंबर आहे 8080600532. ओके, शुक्रिया मोब जजाकल्ला. फायनली जे शिरशी गावाचा ब्लॉग होता ते अल्हम्दुलिल्लाह पुरा झाला आहे. आम्ही पुरा शूट केला. खास कर आमचे सलमान भाई त्यांनी मोप हेल्प केले पुरो गाव दाखवण्यासाठी. शुक्रिया सलमान भाई तुमचा मोप. इन्शाल्लाह आता असाच आपण दुसऱ्या व्हिडिओतला मिळू. एक नवीन गाव असेल, नवीन लोक असतील आणि नवीन चीजे आपल्याला शिका मिळतील. तर इन्शाल्लाह मिळू आपण नेक्स्ट ब्लॉगला.